नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बेस ना, मी पण एकदम बेसच आहे. तर मित्रांनो, आज पाऊस जो आहे तो भरपूर आहे आणि उघडायचा नावच घेत नाही आणि तरीसुद्धा आज भरपूर काम केलं. 2 कुंड्या लावल्या आणि भात पण भरपूर खणलं आणि भरपूर असा मुसळधार पाऊस 1 आठवड्यापासून वरसतोय. भरपूर भरपूर आमची पण नुकसान केली. ज्या आवनं होते ते पण वाहून नेले. भरपूर भरपूर नुकसान केली. तर मी आता घराच्या ओट्यावरती बसलो आहे आणि इथून पाण्याची मजा पाहतो. एकदम मस्त पाऊस पडतो, झिमझिम, झिमझिम आणि थोडा वेळ झाला की एकदम जोरात वरसून पडतो आणि वारं पण तेवढंच सुटतं आहे. तर एकदम शांत असं विचार करत बसलो. तर तुम्हाला मी इथलं नेचर दाखवतो. त्याच्यानंतर भरपूर काही कामं आहेत. आपण व्हिडिओ अपलोड करायला पण आपल्याला तिकडे जायचं आहे. आमच्या इथं घरीपासून साधारण 1 किलोमीटरवर तिकडे वाटेला आणि पाऊस पडतो आणि छत्री धरून मित्रांनो उभं राहावं लागतं. कारण डेली ब्लॉग हे येतातच आपल्या चॅनलवर, त्याच्यामुळं भरपूर काम करावं लागतं. जे घरचं काम आहे ते घरचं काम उरकून त्याच्यानंतर आपल्याला ब्लॉग शूट करून आणि त्याच्यानंतर अपलोड करणे आणि एडिटिंग वगैरे करून थोडीशी आणि त्याच्यानंतर ब्लॉग अपलोड करणे, भरपूर असं कामं करावे लागतात. तर एवढे कामं शेतीचे आणि पावसाळ्याचे दिवस काय करावं मित्रांनो? तर त्याच्यामुळं आपले ब्लॉग आता सध्या कामं आहेत भरपूर, त्याच्यामुळं 2, 2.5, 3 मिनिटाचेच ब्लॉग येतात. तर तेवढे ॲडजस्ट करून घ्या आणि फुल वॉच करा. कारण भरपूर मेहनत शेतीची कामं करून त्याच्यानंतर आपल्याला ब्लॉग शूट करणे, त्याच्यानंतर सर्व एडिटिंग सर्व काही कामं करून त्याच्यानंतर आपल्याला व्हिडिओ अपलोड पण करायला बाहेर जावं लागतं. म्हणजे छत्री धरून त्याच्यानंतर वरून पाणी पण वरसतं. तर तुम्हाला इथलं बसलो आहे तिथलं नेचर दाखवतो. आमच्या घराच्या ओटा म्हणजे घराच्या पुढचा ओटा कसा आहे ते मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आणि कसं नेचर आहे त्यातलं, कसं वातावरण आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर पहा. तर दरवाजा बंद केलेला आहे कारण मध्ये एकदम लहान मुलांची गर्दी आहे आणि हे पहा आता लाईट पण आहे. मोठा बल आहे, तुम्हाला मी दाखवणार आहे तिथे जाऊन पण. आणि हे पहा अशा पद्धतीने, हे पहा तिथे काय आहे, कोंबडा आहे. हे पहा कोंबडा जो आहे तो चरून आलेला आहे आणि हे पहा एक तिकडे तुम्हाला कोंबडा दिसत असेल काजूच्या तिकडे, ते पहा तिकडे पण चरतोय. आणि हे पहा शेजारचं नेचर. तर आपण आता थोडं बाहेर पडू आणि हे पहा घराच्या शेजारचं नेचर कसं आहे. इकडे कपडे वाळत टाकलेले आहेत, सुकत टाकलेले आहेत. आणि हे पहा अजून तरी पाऊस भरपूर वरसतो. आणि हे पहा आंब्यांच्या कुंड्यांमध्ये पण भरपूर पाणी आहे, अजून साचलेलं आहे. हे पहा आणि इकडे पाहिले तर हे पहा तुम्हाला दाखवतो, या साईडला टाकी आहे आणि शेजारी सीताफळीचं झाड आहे, त्याला पण आता भरपूर सीताफळं लागलेले आहेत. तर हे शेजारी तुम्हाला काजूचे पण जे आंबे आहेत ते पण दिसत असतील. तर मित्रांनो बाहेर पडायला पण जमत नाही, पाऊस आहे त्याच्यामुळं ब्लॉग पण शूट करायला जमत नाही. तर आज तुम्हाला मी इथलाच ब्लॉग शूट करून दाखवला आणि कसा ब्लॉग वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे मित्रांनो. तर हे पहा तुम्हाला बल दाखवायचा होता किती मोठा आहे तो. अंधार असतो त्यावेळेस भरपूर असा उजेड असतो, भरपूर साईडला पण भरपूर एकदम फुल उजेड दिसतोय. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मग जो कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.